चार्जशीट दाखल होईपर्यंत कुणाल कामराला अटकेपासून आता दिलासा मिळालेला आहे। खार पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करायला मात्र हायकोर्टाने नकार दिलाय। कुणालच्या जीविताला मुंबईत धोका असल्याने त्याचा जबाब नोंदवण्यात आलाय आणि चेन्नईला त्याचा जबाब नोंदवा असंही सांगण्यात आलंय। खार पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी चेन्नई पोलिसांची मदत घ्यावी असं सांगण्यात आलंय। तसंच न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती MS मोडक यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिलाय। तर आता कामराला दिलासा मिळालाय, अटकेपासून त्याला संरक्षण मिळालंय। कुणाल कामराला आता अटकेतून संरक्षण मिळालंय। चार्जशीट दाखल होईपर्यंत कामराला दिलासा मिळालेला आहे। तर आता बातमी आहे पहलगामच्या संदर्भात। पहलगामच्या बैसरन व्हॅलीत दहशतवादी हल्ला झाला आणि त्या ठिकाणी साम टीव्ही पोहोचलंय। पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये अनेक हस्ती खेळती कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। त्या ठिकाणी अजूनही हत्याकांडाच्या खाणाखुणा पाहायला मिळत आहेत। त्या ठिकाणहून एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। पाहूया। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बैसनर परिसरामध्ये एक शुकशुकाट जो आहे तो सध्या दिसून येतोय। हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता आणि एकच गोंधळ या ठिकाणी माजलेला बघायला मिळाला होता। आपण बघतोय की हे किचन आहे, या ठिकाणी एक छोटंसं हॉटेल होतं, त्याचा आपण बघतोय की कशा पद्धतीनं खुर्च्या या ठिकाणी पडलेल्या बघायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण बघतोय की गॅस सिलेंडर देखील तसंच पडलेलं बघायला मिळत आहे। गॅसवर या ठिकाणी जी आहे ती भांडी होती, या ठिकाणी चहा, ऑमलेट, मॅगी इत्यादी पदार्थ जे आहेत ते बनवले जात होते। मात्र आपण बघतोय की या ठिकाणी ह्या एकच गोंधळ माजल्यानंतरची काय नेमकी परिस्थिती होती याचं उदाहरण या ठिकाणी जे आहे ते दृश्यांच्या मार्फत आपण बघू शकतो। खुर्च्या ज्या आहेत त्या अतिशय विखुरलेल्या अवस्थेमध्ये पडलेल्या बघायला मिळत आहे। मी आता एका दुकानात जाते, या दुकानामध्ये आपण बघतोय की याच परिसरामध्ये मॅगी खाण्यासाठी जी आहे ती काही मंडळी बसली होती। मॅगी ची ऑर्डर देखील दिली होती। मॅगीचे या ठिकाणी जे आहेत ते रॅपर्स देखील पडलेले बघायला मिळत आहेत। आपण बघतोय की एकच अफरातफरी जी आहे ती माजलेली बघायला मिळाली आणि त्यानंतर जो गोंधळ उडाला त्याची ही परिस्थिती, एक भयान परिस्थिती जी होती ती या ठिकाणी आता दृश्यांच्या मार्फत जी आहे ती आपण बघू शकतो। त्याच्यामुळे एकूणच या ठिकाणी नेमकं काय झालं असावं याचं एक दृश्य जे आहे ते या संपूर्ण चित्रांच्या मार्फत आपल्याला दिसून येत आहे। ज्यावेळेस हा गोळीबार झाला त्यावेळेस याच ठिकाणी अनेक जण खायला बसलेली होती। बाहेरच्या बाजूला जर आपण बघितलं तर टेबल्स जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत। त्याच ठिकाणी बसून जी आहे ती लोकांनी ऑर्डर दिली होती आणि त्यानंतर गोळीबार झाला आणि एकच अफरातफरी जी आहे ती या परिसरामध्ये माजलेली बघायला मिळाली आणि त्यानंतर याच दुकानामध्ये जे आहे ते दुकान मालिक जे होते किंवा या ठिकाणी जे उपस्थित असलेली लोक होती ती एकूणच पळून कशा पद्धतीनं गेली, सगळ्या गोष्टी तशाच्या तशाच टाकून जी आहे ती ही मंडळी पळून गेली असल्याचं या दृश्यांमधून आपण जे आहे ते स्पष्टपणे पाहू शकतो। कॅमेरापासून गणेश कानडेचा वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, पहलगाम। तर पहलगामच्या बैसरन परिसरामध्ये अनेक हस्ती खेळती कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि आता तिथे भयावह अशी शांतता पसरलेली आहे आणि हीच शांतता अनेक प्रश्न उपस्थित करते आणि याचमुळे भारताकडून सुद्धा पाकिस्तानची आता चौफेर नाकाबंदी करण्यात आलेली आहे। पाकिस्तानला मोठ्या हल्ल्याची आता भीती आहे आणि त्याचमुळे पाकिस्तानकडून सुद्धा युद्धाभ्यास सुरू करण्यात आलेला आहे। भारताकडून हल्ल्याची पाकला भीती आहे। तर काश्मीरमध्ये सुद्धा आता लढाऊ विमानांच्या घिरट्या दिसून येत आहेत आणि खबरदारीचा उपाय म्हणून हवाई दलाच्या विमानांच्या आता घिरट्या घालण्यात येत आहेत। आता भारताकडून खबरदारी बाळगण्यात येते। लढाऊ विमानांच्या घिरट्या आपल्याला काश्मीरमध्ये पाहायला मिळत आहेत। जम्मू काश्मीरमध्ये लढाऊ विमानांच्या घिरट्या दिसत आहेत, त्याचीच दृश्य आता आपण स्क्रीनवर पाहू शकतोय। खबरदारीचा उपाय म्हणून हवाई दलाच्या विमानांच्या घिरट्या घालण्यात येत आहेत। तर पहलगाममध्ये हल्ल्यात सहभागी असलेल्या आसिफ शेख आणि आदिल या दोन दहशतवाद्यांची घरं आता सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केली आहेत।
लष्कराने जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीर भागात असलेल्या अनंतनाग आणि पुलवामा भागात ही कारवाई केली आहे। या कारवाईत आसिफ शेख आणि आदिल यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। गुरी परिसरात लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर याचं घर होतं, तर ते स्फोटाने उडवून देण्यात आलंय। तर आता पाकिस्तानातून बातमी समोर येते। पाकिस्तानची पुन्हा मुजोरी समोर आली आहे। पाकिस्तानी नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आलाय आणि भारतीय लष्कराने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी सीमेवर दाखल झालेत आणि जम्मू काश्मीरमध्ये तणाव वाढलाय। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव मात्र चांगलाच वाढलाय। तर वळतोय पुढच्या बातमीकडे। जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी आता चकमक उडवली आहे। अतिरेक्याच्या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलावर गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर या ठिकाणी सुरक्षा दलासोबत अतिरेक्याची चकमक झाली आहे। बांदीपोरा जिल्ह्यातील कुलनार भाजीपोरा भागात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तेथे घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली। तर लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी काश्मीरात दाखल झालेत आणि तिथल्या सुरक्षा परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेणार आहेत। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुखांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। दुसरीकडे राफेल विमानं पाकिस्तानी सीमेवर फिरू लागली आहेत आणि पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना कडक इशारा दिलाय। भारताकडून मोठ्या हल्ल्याची पाकिस्तानला भीती वाटतेय आणि त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानी लष्कराने नियंत्रण रेषेवर सैनिकांची संख्या आणि ताकद वाढवली आहे। पाकिस्तानी लष्करांचं मुख्यालय रावळपिंडीमध्ये आहे आणि पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनीही त्यांना सतर्क राहण्यास सांगितलंय। तर पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याचे भारताकडे कोणते 3 पर्याय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर पहिला पर्याय आहे पाकिस्तानातील बहलावपूरमध्ये जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला। दुसरा पर्याय आहे की पाकिस्तानातील मुरिदेक मधील हाफिज सईदच्या लष्कर ए तैयबाच्या मुख्यालयाला लक्ष्य केलं जाऊ शकतंय। तसंच तिसरा पर्याय समोर येतोय पीओके मधील सक्रिय दहशतवादी तळ आणि लॉन्चिंग पॅड क्षेपणास्त्र हल्ला करून उद्ध्वस्त करणं। भारत ब्रह्मोस आणि पृथ्वी क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे। तर पहलगाम हल्ल्याबाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येते। पाकिस्तानचा पहलगाम हल्ल्यामागे हात असल्याचा ठोस पुरावा आता हाती लागलेला आहे। काश्मीरमधील एका खास गुप्तचर अहवालातून हा पुरावा हाती लागलाय। या अहवालात हल्ल्यात सहभागी दहशतवादी आणि त्यांच्या पाकिस्तानी सूत्रधारांमधील संभाषणाचा तपशील आहे। या संभाषणावरून मुझफ्फराबाद आणि कराचीच्या आश्रयस्थानांशी संबंध असल्याचं दिसून आलंय। ज्या वेगाने ही आश्रयस्थानं सूत्रधारांनी आणि पाकिस्तानी सैन्याने हटवली आहेत त्यावरूनच यामागे षडयंत्र असल्याचं दिसून येतंय। तर काश्मीर हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारताने आक्रमक पवित्रा घेतलाय। त्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या पाचारण धारण बसली आहे। नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। भारताच्या कारवाईनं पाकिस्तानची हवा टाईट। दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प रातोरात रिकामे। डरपोक मसूद हाफिज सईद बिळात लपले। पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पची ही दृश्य पहा। हे आहेत 18 एकरमध्ये पसरलेलं जैश ए मोहम्मदचं मुख्यालय। तिथं काही दिवसांपूर्वी दहशतवादी प्रशिक्षण घेत होते, मात्र आता भारताच्या इशाऱ्यानंतर या दहशतवाद्यांनी ट्रेनिंग कॅम्प सोडून पळ काढलाय।
त्यामुळे दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पचा हा अड्डा ओस पडला. इथूनच भारताच्या विरोधात कट रचले जायचे. मात्र आता 2016 आणि 2019 प्रमाणे भारत सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ला करून दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देईल या भीतीनं दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पमधून पळून जात आहेत. जीवाच्या आकांतानं ही दहशतवाद्यांची पिलावळ सैरावैरा पळतीये. दरम्यान दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची भीष्म प्रतिज्ञाच भारतीय लष्करानं घेतली आहे. पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचे टेररिस्ट लॉन्चिंग पॅड आहेत त्यामधले मॅक्सिमम अतिरेकी आणि त्यांचे आका यांनी या टेररिस्ट लॉन्चिंग पॅडमधून पळ काढला आणि पाकिस्तानमध्ये आत जाऊन त्याचबरोबर GHQ कराचीच्या मदतीनं कुठेतरी काही काळ लपण्यासाठी त्यांनी त्यामध्ये धन्यता मांडली आणि अशाच प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट्स आपल्याला पाहताना मिळत आहेत. मात्र भारताविरोधात गरळ ओकणारा जैश ए मोहम्मदचा संस्थापक मसूर अझहर आणि पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईद गायब झालेत. दहशतवाद विरोधात भारताची रोखठोक भूमिका पाहून दहशतवाद्यांच्या या म्होरक्यांनी गप्प बसण्यातच धन्यता मानली आहे. मात्र भारतानं सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकाड्यांकडून हाफिज सईदचा थैथयाट करणारा एक जुना व्हिडिओ व्हायरल केला जातोय. मात्र हाच हाफिज सईद भारताच्या इशाऱ्यानं कुठल्या बिळात लपलाय असा सवाल आहे. अगर तू पानी बंद करेगा इंशाअल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे, इन दरियाओं में फिर खून बहेगा. पाकिस्तानी दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय मिळणंही कठीण आहे. त्यांना आश्रय देणाऱ्यांची तर खैर नाहीच, कारण पाकिस्तानी दहशतवादी आता भारताच्या निशाण्यावर आहेत. हल्ल्याच्या नुसत्या चर्चेनंच या दहशतवाद्यांमध्ये भीतीचं सावट पसरलंय हे निश्चित. तो मौत का डर अभी भी जिंदा है. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर भारताच्या अशा आक्रमक पवित्र्यामुळे आता पाकिस्तान चांगलंच हादरलेलं दिसतंय. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर नाही तर देशाच्या आत्म्यावर हल्ला केलाय असं म्हणत पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना वेचून ठेचण्याचा इशारा दिलाय. पाहुयात त्यावरचा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट. भारताच्या सार्वभौमत्वावर, अस्मितेवर आणि आत्म्यावर हल्ला करण्यात आल्यानंतर आता भारतानं ही डरकाळी फोडली आहे. आणि त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकड्यांना त्यांच्या दहशतवादी पिल्लावळीला थेट इशारा दिलाय. या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर भेदरलेल्या पाकड्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. मोदींनी काय म्हटलंय पाहूया. जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है. एकीकडे अख्खा देश दहशतवाद्यांना शोधा आणि ठेचा अशी मागणी करतोय. दुसरीकडे सरकारनंही पाकड्यांचा करेक्ट कार्यक्रम सुरू केलाय. पहलगाम हल्ल्यानंतर मोदींनी सौदीचा दौरा अर्धवट सोडला आणि ते भारतात परतले. त्यानंतर मोदींनी पाकिस्तानची कशी कोंडी केली आहे पाहूया. सिंधू पाणी करार स्थगित, अटारी सीमा बंद, पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा बंद. पुढील 48 तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडायचा आहे. पाकिस्तान हायकमिशनच्या 5 अधिकाऱ्यांनाही हटवलं. ये नया भारत है. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आधीच नाजूक आहे. त्यात पाकड्यांनी भारतासोबतचा व्यापार रोखलाय. त्याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानलाच बसणार आहे. सीमेवर आताच हाऊ इज द जोशच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या आहेत. भारत एअर स्ट्राईक करणार किंवा सर्जिकल स्ट्राईक करणार या भीतीनं पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालंय. मात्र याच पाकड्यांसह दहशतवाद्यांचा बिमोड भारत नक्कीच करणार आणि त्यांना मातीत गाडणार हे मात्र अटळ. आणि काश्मीरात पुन्हा एकदा नंदनवन खुलणार हे मात्र नक्की. कॅमेरापासून गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, काश्मीर.